नमस्कार. आपला इयत्ता 8वीचा दुसरा लेसन ज्याचं नाव आहे अँड्रोकल्स अँड द लायन, म्हणजेच अँड्रोकल आणि सिंह. तर हा एका प्राण्याच्या आणि माणसाच्या नात्याबद्दलचा धडा आहे. तर करूया सुरुवात. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँटोग्रस. खूप खूप वर्षा अगोदर एक माणूस राहायचा जो कसा होता, सभ्य आणि दयाळू होता. त्याचं नाव अँड्रोकल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मास्टर होता तो खूप अतिशय दुष्ट होता. इन दोज डेज, त्यावेळेस किंग, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. म्हणजे राजे, नंतर जे मोठे मोठे लोक सावकार असायचे ते गरीब लोकांना गुलाम म्हणून वापरायचे. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव, आणि अँड्रोकलसुद्धा स्लेव होता, म्हणजेच गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. गुलामांना त्यांच्या मास्टरसाठी जबरदस्तीने काम करावं लागत जाय. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांना जे काम करावं लागत जाय जे त्यांचे मास्टर सांगतील. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स, इवन व्हेन दे वेअर अनहॅप्पी विथ देअर मास्टर. नो फ्रीडम म्हणजे त्यांना स्वतंत्र नव्हतं, अधिकार नव्हते कसलेच. इवन व्हेन दे वेअर अनहॅप्पी विथ देअर मास्टर म्हणजेच त्यांना आनंद नसेल पण ते करण्यात तर करावा लागत होता. दे कुड नॉट लिव्ह हिम, आणि ते सोडून पण जाऊ नव्हते शकत मास्टरला. हाऊएव्हर दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊएव्हर वीक ही माईट बी. म्हणजे बाउंड बाय लॉ म्हणजे नियमांनी बांधलेले असायचे की त्यांच्या मास्टरची आज्ञा पाळावी लागेल. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. हाऊएव्हर वीक ही मे बी, मग तो कितीही दुष्ट का असो ना. अँड्रोकल्स ही डिड नॉट लाईक हिज हार्डलेस वीक मास्टर. अँड्रोकल्सला सुद्धा त्याचा मास्टर आवडायचा नाही. तो अतिशय निहृदय आणि दुष्ट माणूस होता, चालाक माणूस होता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स, म्हणजे स्टार्व्ड म्हणजे उपाशी ठेवायचा त्याच्या गुलामांना. अँड ऑफन व्हिप देम, म्हणजेच त्यांना चाबुकाने मारायचा सुद्धा. व्हिप म्हणजे चाबुकाने मारणे. अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोकल्सला वाटायचं की अशा माणसाची सेवा करण्यापेक्षा मेलेलं बरं. ही केप लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी, अँड ॲट द फर्स्ट चान्स ही इस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. म्हणजेच तो संधी शोधत होता, एक चांगली संधी या सर्व याच्यातून सुटण्याची. ॲट द फर्स्ट चान्स ही गोट अँड ही इस्केप फ्रॉम द क्लचेस म्हणजे घट्ट पकडीतून तो सुटून गेला. पहिल्या चान्समध्येच, पहिल्या मोक्यामध्येच सुटून गेला त्याच्या क्रुएल मास्टरच्या पकडीमधून. नाऊ ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दस रॅन अवे, ही वॉज नॉट अ कॉवर्ड. तो भित्रा नव्हता. तो जरी पडून गेलेला तरी अँड्रोकल्स हा भित्रा मुलगा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने मग जंगलामध्ये निवारा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट म्हणजे पशु. दॅट रोम्ड द फॉरेस्ट, म्हणजे त्याला जे जंगली पशु असे जे जंगलामध्ये फिरतात त्यांची भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला याचीही काही म्हणजे चिंता नव्हती की त्याच्या डोक्यावर छत नाही आहे. ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एव्हर ही विश. पण तो आता त्या क्रुएल मास्टरच्या पकडीमधून निघाल्यामुळे त्याला एका मुक्त पक्षाप्रमाणे वाटत होते, जो कुठेही जाऊ शकतो त्याची इच्छा असेल तर. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, एके दिवशी तो जंगलामध्ये फिरत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. तर त्याचा सामना एका सिंहाशी झाला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. पहिल्या क्षणाला वाटलं त्याला की मागे पडा आणि पळून जा. पण त्याने नंतर बघितले, बट देन ही सॉ दॅट द लॉयन ही हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम, की तो सिंह थोडासुद्धा हलला नाही त्याला बघितल्यानंतर. इट नायदर ग्रॉवल्ड नॉर रोअर्ड, म्हणजे ना त्या
डरकाळी फोडली ना ओरडली, काहीच नाही केलं. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. पिटियसली म्हणजे करुण नजरेने बघत होता तो त्याच्याकडे, जसं की त्याला खूप दुःख आहे, वेदना आहे. अँड्रोकल पॉज, देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. अँड्रोकल्स थांबला आणि काळजीपूर्वक शांतपणे त्या सिंहाकडे पाऊलोन पाऊल टाकून जाऊ लागला. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड. तर विम्पर्ड म्हणजे रडणे. तो सिंह रडला आणि आवाजात पुटपुटला, एका असा दुःखद आवाजात बोलला, प्लीज हेल्प मी. इट्स आईज सीम टू से. म्हणजे त्याचे डोळे असं बोलत होते, असं वाटत होतं की मला मदत कर. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोकल त्या सिंहाच्या जवळ गेला तेव्हा सिंहाने मान खाली केली आणि त्याचे तळवे चाटायला लागला. Then Androcles saw that lion's paw was wounded, sore and swollen. मग अँड्रोकलच्या लक्षात आले की सिंहाचा पाय, तो तळवा हा सुजलेला आणि जखमी झालेला आहे. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. थोडा आणखी जवळ गेल्यावर अँड्रोकलला दिसलं की त्या सिंहाच्या पायामध्ये मोठा एक काटा, थॉर्न म्हणजे काटा, याने तो जो टो आहे त्याचा तो फाटलेला आहे, पूर्ण रक्त निघालेलं आहे. सो धिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉर्न अँड्रोकल्स. डिस्ट्रेस म्हणजे दुःखाचं. तर मग अँड्रोकलच्या लक्षात आले की हे लॉयनच्या त्या तळमळीचे कारण आहे. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. पूर्ण सिंहाला घाबरत थोडं का ना होईना त्याने पूर्ण आपलं धैर्य गोळा करून त्याचा हात त्याच्या त्या इंज्युअर्ड म्हणजे जखमी तळव्याकडे वळवला काटा काढण्यासाठी. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ इट टच इट्स सोलन पॉ. त्याला भीती होती की जर त्याने त्याच्या त्या सुजलेल्या तळव्याला हात लावला तर सिंह त्याच्यावर हमला करेल. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण सिंहाला सुद्धा त्याचं चांगलं इंटेन्शन कळत होतं, त्याची चांगली भावना कळत होती. Androcles took his paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. नंतर अँड्रोकलने हळूच त्याचा आणि लवकर म्हणजे एकदम काळजीपूर्वक त्याचा हात लेफ्ट हँड त्याच्या पॉला लावला आणि काटा काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथ, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. आणि त्याच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याने तो इंज्युअर्ड त्या जखमी तळव्याला बांधला. टू हिज सरप्राईज अँड वॉन्डर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि मग त्यासाठी लॉयनने नंतर पुन्हा त्याचा आर्म चाटायला सुरुवात केली. टू शो ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता दाखवण्यासाठी, त्याचा धन्यवाद दर्शवण्यासाठी. Androcles remained with the lion till it would walk again. नंतर अँड्रोकल आणि लॉयन सोबतच राहिले जोपर्यंत तो चालू नाही शकला पुन्हा. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. तो जंगलामध्ये नंतर हंट म्हणजे शिकारी करायचा आणि त्याचं जे अन्न आहे ते त्या हेल्पलेस म्हणजे जो स्वतःला मदत नाही करू शकत अशा बीसला पशुला खाऊ घालायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वोंड. प्रत्येक दिवशी तो त्या जखमेला स्वच्छ करायचा आणि नवीन कपडा बांधायचा त्या सिंहाच्या जखमेला. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लवकरच मग तो सिंह बरा झाला, तो चालायला लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स व्हेअर एव्हर ही वेंट. आणि अँड्रोकल जिथेही जायचा तो त्याच्या मागे मागे जायचा सिंह.
In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. आणि इकडे तेवढ्यातच अँड्रोकलच्या मास्टरने वरच्या अधिष्ठातांकडे त्याचा गुलाम अँड्रोकल हा पळून गेलाय अशी तक्रार केली. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोकल. मग सैनिक पाठवले गेले सर्व दिशांमध्ये अँड्रोकलला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी सगळीकडे बघितलं पण त्यांना अँड्रोकल कुठेच मिळाला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल लिव्ह. नंतर ते जंगलामध्ये आले जिथं अँड्रोकल्स राहायचा. इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. आणि त्याच दिवशी अँड्रोकल एकटाच बाहेर गेलेला आणि सिंह मात्र गुफेत आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर. आणि हे दोघेही त्या सैनिकांच्या हातामध्ये पडले. सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिकांनी त्यांना शहरामध्ये परत आणले. दे पुट अँड्रोकल्स चेन्स इन अ प्रिझन. द लायन वॉज केज. म्हणजेच त्यांनी अँड्रोकलला जंगलामध्ये डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये टाकले. इन दोज डेज म्हणजेच केज म्हणजे त्याला बंदिस्त केले. इन दोज डेज पीपल वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट. त्या काळी जे लोक गिल्टी म्हणजे जे लोक अपराधी सापडायचे एखाद्या सिरियस क्राईमचे म्हणजेच एखाद्या अतिशय मोठ्या गुन्ह्याचे, वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट म्हणजे त्यांना जंगली पशूंच्या खाद्य बनवून टाकायचे ॲज अ पनिशमेंट. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि आपल्या मास्टरच्या तावडीतून सुटून जाणे म्हणजेच त्यावेळचा सर्वात मोठा गुन्हा होता. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. म्हणून अँड्रोकलला सुद्धा हीच शिक्षा होणार होती. तो पण जंगली पशूचं खाद्य बनणार होता लवकरच. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड. म्हणजेच ठरलेल्या दिवशी एम्परर म्हणजेच राजा आला. ॲट द सर्कस जो त्यांचा तो गोल मोठी जागा होती. अँड टूक हिज प्लेस आणि त्याने त्याची जागा खुर्चीवर तो बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. गर्दी जोरात ओरडली राजा आलेला म्हणून. ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल वॉज ब्रॉट इन टू द अरेना. अरेना म्हणजे जे नृत्य किंवा सर्व काही आणि सर्व असे खेळण्याची मोठ्या मोठ्या पब्लिक इव्हेंट्स किंवा आपले जिथं सर्व लोक गोळा होतात असं एक ग्राउंड असतं, अशी एक जागा. तर ते ट्रम्पेटर्सवाल्यांनी म्हणजे तुतारीवाल्यांनी तुताऱ्या वाजवल्या राजा आल्यानंतर आणि अँड्रोकलला अरेनामध्ये आणले गेले. ही चेन्स वेअर अनबाउंड. त्याच्या चेन काढल्या गेल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो अतिशय कमी आणि दुःखी वाटत होता. त्याला खूप दुःख वाटत होतं. ही वॉज सर्टेन दॅट धिस वॉज लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला माहिती होतं की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असणार आहे. ॲट द अपोजिट एम अ गेट वॉज रेस्ड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरोना. आणि दुसऱ्या टोकाला गेट उघडला गेला, वर केला गेला आणि फेरोशियस म्हणजे अतिशय भीतीदायक जो सिंह होता त्याला बाहेर सोडलं गेलं अरेनामध्ये. इट हॅड बीन केप हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. त्याला काही दिवस उपाशी ठेवले गेलेले ज्यामुळे तो आणखी भीतीदायक होईल. अँड्रोकल वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. अँड्रोकलला सुद्धा पूर्ण भीतीने भरलेला. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे त्याने पूर्ण हिंमत जुळवली स्वतःची. द लायन सॉ अँड्रोकल अँड रश टुवर्ड्स हिम. जसं सिंहाने पाहिलं अँड्रोकलला तसा तो त्याच्याकडे त्याच्या दिशेने वळू लागला. बाउंडिंग अँड रोअरिंग. तो पण स्वतःला तयार करू लागला आणि गर्जना देऊ लागला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण तो अचानकपणेच थांबला. देन इट मूव्ह स्लोली टुवर्ड ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. नंतर तो हळूहळू पुढे चालायला लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड म्हणजे त्याचं जे
सर्व राग होता, तो जो अहंता होती ती सर्व वितळली होती. अँड्रोकल सॉ धिस टू. अँड्रोकलला सुद्धा हे दिसत होतं. इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर. प्रत्येक मित्र एकमेकांना ओळखतातच. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. आणि प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे सिंह पुन्हा चालायला लागला अँड्रोकलच्या दिशेने. बट व्हेन इट रीच हिम. पण जेव्हा तो पोहोचला, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोट्स अगेन्स्ट हिम. त्याने त्याचं नाक घासायला सुरुवात केली अँड्रोकलकडे. अँड्रोकल्स हग द लॉयन. आणि अँड्रोकलने नंतर सिंहाला आलिंगन घातले. ही वेफ्ट विथ रिलीफ अँड जॉय. तो रडला विथ रिलीफ अँड जॉय. एका रिलीफ म्हणजे त्याने एक निश्चिंततेचा श्वास सोडला आणि खुश झाला, पण रडायला लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. मग तिथले सर्व लोक, राजा सर्व बघायला लागले की हे नेमकं काय होतंय. खूप आश्चर्याने बघायला लागले. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. म्हणजेच लोक ओरडायला लागले अँड्रोकलच्या नावाने आणि त्याच्या सुटकेसाठी बोलायला लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोकल्स टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. नंतर राजाने अँड्रोकलला विचारलं की सिंहाच्या या अशा वागणुकीचं कारण काय. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी. जेव्हा त्याने पूर्ण ती कथा ऐकली. द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड. तेव्हा राजासुद्धा कृतज्ञतेने भरला. बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. कृतज्ञता पाहून भारावला एका पशु आणि मानवातील अशी घट्ट मित्रता पाहून. ही ऑर्डर दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री. आणि त्याने आज्ञा केली की अँड्रोकलला मुक्त करा. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. तो यापुढे गुलाम राहणार नाही. व्हेन द एम्परर आस्क्ड अँड्रोकल व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. जेव्हा राजाने अँड्रोकलला विचारले तुला आणखी काय हवंय. अँड्रोकल रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. अँड्रोकल बोलला मला माझ्यासाठी काहीच नाही पाहिजे. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री. पण या प्राण्याला मात्र तुम्ही जंगलामध्ये पुन्हा सोडा, स्वतंत्र सोडा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि हे दोघे मित्र पुन्हा जंगलामध्ये एक चांगलं आयुष्य, स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी चालले गेले. अशी ही स्टोरी होती माणसाच्या आणि पशुच्या मैत्रीची.